जय श्री राधे कृष्ण. प्रिय मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी चला प्रार्थना करूया. हे कृष्णा, आज जो कोणी भक्त ही अमृतवाणी ऐकत आहे त्यांच्या जीवनात तुझी कृपा सदैव राहो आणि त्यांचे सर्व कष्ट दूर व्हावेत. मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्याआधी आपले विचार आणि भक्ती व्यक्त करत खाली कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण नक्की लिहा. तुमची ही भक्ती आपल्या या प्रवासाला अधिक अद्भुत करेल. तसेच जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्ही आमच्या प्रत्येक नवीन भक्ती प्रवासाचा भाग बनू शकाल. तर चला उशीर न करता या दिव्य प्रवासाकडे वळूया. श्रीकृष्ण म्हणतात, कर्म हेच जीवनाचा आधार आहे. जेव्हा आपण कोणाचे यश पाहून जळतो तेव्हा आपण आपलीच ऊर्जा नष्ट करत असतो. ही जलन ईर्ष्या आपल्याला आतून पोकळ करते आणि आपला आत्मविश्वास कमजोर करते. ईर्ष्या केल्याने न आपली परिस्थिती बदलते ना आपल्याला काही फायदा होतो. याऐवजी आपण इतरांचे यश पाहून प्रेरणा घेतली पाहिजे आणि हे विचारले पाहिजे की आपण आपले जीवन उत्तम करण्यासाठी काय करू शकतो. जो व्यक्ती इतरांच्या प्रगतीतून शिकतो तो स्वतःही उन्नतीच्या मार्गावर पुढे जातो. श्रीकृष्ण आपल्याला हे समजावतात की जोपर्यंत आपले लक्ष बाहेरील जगावर राहील तोपर्यंत आपल्याला आतली शांती मिळू शकत नाही. जो व्यक्ती आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतो आणि फळाची चिंता करत नाही तोच खरा सुखी असतो. जीवनात प्रत्येकाचा काळ वेळ वेगळा असतो. जर आज कोणी पुढे जात असेल तर याचा अर्थ हा नाही की तुम्ही मागे राहिला आहात. तुमचाही काळ येईल. फक्त हे आवश्यक आहे की तुम्ही धैर्य ठेवा आणि आपल्या लक्ष्याकडे पुढे जात राहा. जर तुम्ही इतरांच्या यशाने प्रेरित होऊन मेहनत केली तर निश्चितच एक दिवस तुम्हालाही यश मिळेल. ईर्ष्या करण्यापेक्षा कितीतरी उत्तम आहे की आपण स्वतःला इतके सक्षम बनवावे की आपल्यालाही त्याच उपलब्धी प्राप्त होतील ज्याची आपण इच्छा करतो. आपल्याला हे समजले पाहिजे की जगात कोणाचेही यश आपल्याला थांबवू शकत नाही. प्रत्येकाजवळ आपली योग्यता, क्षमता आणि मेहनतीची संधी असते. जर आपण वेळ आणि ऊर्जा व्यर्थ तुलनेत न घालवता स्वतःच्या विकासात लावली तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. श्रीकृष्ण हेच म्हणतात की मनुष्याने आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपले आत्मबळ मजबूत केले पाहिजे. जेव्हा आपण आपल्यामध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास विकसित करतो तेव्हा जीवनातील प्रत्येक अडचण सोपी होऊन जाते. जे लोक आपल्या कर्माशी इमानदार असतात ते कधीही ईर्ष्यासारख्या भावनांमध्ये अडकत नाहीत. त्यांना माहित आहे की मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि जो कोणी खऱ्या मनाने प्रयत्न करतो त्याला एक दिवस आपले ध्येय नक्की मिळते. म्हणून जर आपल्याला आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर आपण इतरांचे यश पाहून विचलित न होता आपली क्षमता ओळखली पाहिजे आणि सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. जेव्हा आपण आपल्यामध्ये हा विचार विकसित करतो तेव्हा यश आणि आनंद स्वतःच आपल्या जीवनात प्रवेश करतात. कोणाचे यश पाहून ईर्ष्या करणे म्हणजे स्वतःच्याच पायात बेड्या घालण्यासारखे आहे. हे केवळ आपल्याला मानसिक दृष्ट्या कमजोर करत नाही तर आपला आत्मविश्वासही घसरवते. जेव्हा आपण इतरांच्या प्रगतीमुळे जळतो तेव्हा आपण आपली ऊर्जा नकारात्मकतेमध्ये व्यर्थ घालवतो. तर तीच ऊर्जा आपल्याला स्वतःला उत्तम बनवण्यासाठी वापरली पाहिजे. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जीवनाचे सार आपल्या कर्मावर लक्ष देण्यामध्ये आहे, इतरांशी तुलना करण्यात नाही. जर कोणी मेहनतीने पुढे जात असेल तर आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे, जलन महसूस करू नये. यश कोणा एका व्यक्तीसाठी आरक्षित नसते, ते सतत प्रयत्न करणाऱ्या सर्वांना मिळते. म्हणून ईर्ष्या करण्यापेक्षा उत्तम आहे की आपण आपल्या लक्ष्यावर केंद्रित राहावे आणि मेहनत करत राहावे. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास आणि काळ वेगळा असतो. जर आज कोणी दुसरा पुढे जात असेल तर याचा अर्थ हा नाही की आपण मागे राहिलो आहोत. आपली मेहनत आणि धैर्यच आपल्याला योग्य वेळी आपल्या मंजिलपर्यंत पोहोचवतील. म्हणून इतरांचे यश पाहून निराश न होता आपण आपले कर्म योग्य दिशेने लावले पाहिजे. जीवनात पुढे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा आपण ईर्ष्या सोडून आपल्या विकासावर लक्ष देतो तेव्हा यश आणि शांती दोन्ही आपल्या सोबत असतात. श्रीकृष्णांचा संदेश स्पष्ट आहे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि फळाची चिंता करू नका.
जेव्हा आपण ही शिकवण स्वीकारतो तेव्हा ईर्ष्या स्वतःहूनच समाप्त होते आणि आपले जीवन एका नवीन प्रकाशाने भरून जाते. खरी यशस्वीता केवळ बाह्य उपलब्धींमध्ये नसते, तर आंतरिक शांती आणि समाधानात सुद्धा असते. जेव्हा आपण इतरांच्या प्रगतीमुळे असंतुष्ट होतो तेव्हा आपण स्वतःच्या विकासाच्या वाटेत अडथळे निर्माण करतो. ईर्ष्या केल्याने ना आपला वेळ परत मिळतो, ना आपल्याला काही फायदा होतो. उलट ती आपल्याला आतून कमजोर बनवते आणि आपला आत्मविश्वास हलवून टाकते. जीवनाचा खरा आनंद तेव्हा असतो जेव्हा आपण आपल्या क्षमता ओळखतो आणि आपल्या प्रवासावर लक्ष केंद्रित करतो. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की आत्मनिर्भर बना आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. जोपर्यंत आपण बाह्य परिस्थितींनी प्रभावित होत राहू तोपर्यंत आपले मन अशांत राहील. दुसरा कुठे पोहोचला, कोणाला काय मिळाले, या सर्व गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा उत्तम आहे की आपण आपल्या प्रयत्नांना अधिक मजबूत करावे. यश केवळ नशिबाने मिळत नाही, ते सततच्या प्रयत्नांचे आणि योग्य दृष्टिकोनाचे परिणाम असते. जर आपण स्वतःला इतके सक्षम बनवले की आपले कर्म हीच आपली ओळख बनेल, तर मग दुसऱ्याच्या उपलब्धी आपल्याला विचलित करणार नाहीत. जीवनात संतुलन ठेवणे खूप आवश्यक आहे. जर आपण आपली ऊर्जा योग्य दिशेने लावली तर सकारात्मक परिणाम नक्की मिळतील. कोणाचे यश पाहून जळण्याऐवजी आपण आपल्या कमतरतांवर काम केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची गती वेगळी असते आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. हे समजून घेणे आवश्यक आहे की कोणीही एका दिवसात शिखरावर पोहोचत नाही. प्रत्येक मोठ्या यशामागे वर्षांची मेहनत आणि संघर्ष लपलेले असतात. म्हणून जर आपण खरोखर पुढे जायचे असेल तर आपण धैर्य आणि समर्पणासह आपल्या वाटेवर चालत राहिले पाहिजे. नात्यांची सत्यता ही आहे की जे लोक तुम्हाला खऱ्या अर्थाने जपतात, चाहतात, ते तुमच्यासाठी वेळ काढतात, बहाणे करत नाहीत. जर तुम्हाला वारंवार कोणाला हे समजावून सांगावे लागले की तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहात, तर याचा अर्थ आहे की ते तुमची किंमत कधीही समजणार नाहीत. कोणतेही नाते जेव्हा ओझे बनते तेव्हा ते सोडून देणेच उत्तम असते, कारण जीवनाचा खरा अर्थ आनंद आणि शांतीमध्ये आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शांतीला प्राधान्य द्यायला शिकता तेव्हा तुम्हाला कोणाच्याही वागण्याने फरक पडणे बंद होते. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण जे लोक स्वतःवर प्रेम करत नाहीत ते दुसऱ्यांकडूनही खरे प्रेम मिळवण्यात अयशस्वी ठरतात. जेव्हा कोणी तुमची कदर करत नाही तेव्हा शांतपणे स्वतःला वेगळे करणे हाच उत्तम जवाब असतो. जो माणूस मनाने स्वच्छ असतो त्याला जग वारंवार आजमावते, पण शेवटी तोच सर्वात मजबूत बनून उभा राहतो. कोणासाठीही आपले सर्वस्व देणे तेव्हापर्यंतच योग्य आहे जोपर्यंत तो माणूस तुमच्या भावनांचा आदर करतो. जेव्हा तुम्ही कोणासाठी आवश्यक राहत नाही तेव्हा तिथून निघून जाणेच उत्तम असते, कारण स्वतःचा आदर करणे ही सर्वात पहिली प्राथमिकता असली पाहिजे. काही लोक तुम्हाला तेव्हाच आठवण करतील जेव्हा त्यांना तुमची गरज असेल, पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा ते कुठेतरी दुसरीकडे व्यस्त असतील. सत्य हे आहे की जे लोक सर्वात जास्त काळजी करतात त्यांनाच अनेकदा सर्वात जास्त दुर्लक्षले, नजरअंदाज केले जाते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानाशी समझोता करू लागता तेव्हा हळूहळू तुम्ही स्वतःलाच गमावून बसता. नात्यांमध्ये प्रेमापेक्षा जास्त महत्वाचा आहे परस्पर सन्मान, आदर, कारण जिथे सन्मान नाही तिथे प्रेम टिकू शकत नाही. जेव्हा कोणी तुम्हाला वारंवार प्राधान्यक्रमाच्या यादीत सर्वात खाली ठेवते तेव्हा समजून घ्या की आता स्वतःला त्या नात्यापासून दूर करण्याची वेळ आली आहे. जो माणूस प्रत्येकासाठी सुलभ, उपलब्ध असतो त्यालाच लोक सर्वात जास्त हलक्यात घेतात. खऱ्या लोकांची सर्वात मोठी समस्या ही असते की ते दुसऱ्यांच्या चुकांना दुर्लक्षित करत राहतात आणि शेवटी स्वतःलाच दुखावून घेतात. कोणत्याही नात्यात जर तुम्हाला वारंवार हे सिद्ध करावे लागले की तुम्ही महत्वाचे आहात, तर समजून घ्या की तुम्ही तिथे जबरदस्तीने टिकून आहात. कधी कधी सर्वात उत्तम उत्तर असते दूर निघून जाणे आणि स्वतःच्या शांतीला प्राधान्य देणे. कोणाला मनवण्यात आपला वेळ वाया घालवू नका. जर त्यांना तुमची काळजी असती तर ते स्वतःहून तुम्हाला कधीच सोडून गेले नसते. जे लोक तुमच्या सोबत खरे असतात ते तुम्हाला कधीच हे जाणवू देणार नाहीत की तुम्ही त्यांच्यासाठी बिनमहत्वाचे, गैरजरुरी आहात. जेव्हा लोक तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजू लागतील तेव्हा त्यांना स्वतःच्या गैरहजेरीची जाणीव करून देणे हाच सर्वात योग्य जवाब असतो. जे लोक तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय आपलंसं करतात तेच तुमचे खरे आपले असतात. बाकी सर्व परिस्थितीनुसार बदलतात.
स्वतःच्या आत्मसन्मानाशी समझोता करून कोणतेही नाते निभावणे म्हणजे स्वतःला हळूहळू संपवण्यासारखे असते. काही नाती फक्त तेव्हापर्यंतच चालतात जोपर्यंत तुमची गरज असते. जशी तुमची गरज संपते, नातेही संपते. कोणत्याही नात्यात जेव्हा सन्मान संपतो, तेव्हा समजा की ते नाते आता फक्त औपचारिकता बनून राहिले आहे. कधी कधी कोणाची बेरुखी, उपेक्षित वृत्ती हे सांगण्यासाठी पुरेशी असते की आता तुम्हाला तिथे थांबण्याची गरज नाही. जग त्याच लोकांची जास्त कदर करते जे स्वतःची कदर करायला जाणतात. स्वतःला इतके मजबूत बनवा की कोणाच्याही गैरहजेरीने तुमच्या आत्मसन्मानावर कोणताही परिणाम होऊ नये. कोणत्याही नात्याला आपली कमजोरी बनवू नका. जर ते तुम्हाला त्रास देत असेल तर ते सोडून देणेच योग्य आहे. जेव्हा लोक तुम्हाला हलकात घेऊ लागतात तेव्हा स्वतःला त्यांच्यापासून दूर करणे हीच तुमची खरी ताकद असते. सत्य हे आहे की काही लोक तुमची कदर तोपर्यंत करत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांच्या आयुष्यातून निघून जात नाही. कोणतेही नाते तोपर्यंत टिकू शकत नाही जोपर्यंत त्यात पारदर्शकता, परस्पर सन्मान आणि सत्यता नसेल. जेव्हा तुम्ही स्वतःला एका अशा नात्यात पाहता जिथे तुमची कोणतीही किंमत नाही, तेव्हा तिथून बाहेर पडणेच उत्तम आहे. कधी कधी दूर होणे हाच उत्तम निर्णय असतो, कारण काही लोक तुमच्या उपस्थितीला महत्त्व देणे जाणत नाहीत. जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतःच्या शांतीला आणि आत्मसन्मानाला प्राधान्य द्यावं. काहीही हो, जेव्हा तुम्ही स्वतःला सन्मान देणार नाहीत तेव्हा जगही तुम्हाला सन्मान देणार नाही. कोणत्याही नात्यात जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवू लागतो तेव्हा समजा की आता स्वतःला तिथून वेगळे करण्याची वेळ आली आहे. खरी नाती कधीही जबरदस्तीने निभावली जात नाहीत. ती आपोआप टिकतात जेव्हा दोन्ही लोक एकमेकांना महत्त्व देतात. जीवनात स्वप्ने, इच्छा आणि माणसे कमी असतील तर उत्तम आहे, कारण कमी गोष्टीच जास्त समाधान देतात. बाजारात पैसे असूनही आपल्या इच्छा पूर्ण न करणारा कंजूस नसतो. तो एक पिता असतो ज्याने स्वतः अधुरे राहूनही आपल्या मुलांना पूर्णत्व दिले असते. कपाटातून बाहेर काढलेल्या बालपणीच्या खेळण्यांनी माझ्या डोळ्यांतील उदासी पाहून म्हटले, आता समजले तुम्हाला मोठे का व्हायचे नव्हते. कारण जबाबदाऱ्या वयाने नाही तर जाणीवेने मोठ्या होतात. आपल्यांच्या पुढेच अश्रू निघतात कारण दुःख तेथेच दाखवले जाते जिथे आशा उरलेली असते. स्मित हास्याचे काय आहे ते परक्यांशी ही वफादारी करते, पण खऱ्या मनाने हसणारा तोच आहे जो स्वतःचे दुःख लपवायला शिकला आहे. आता कोणी चारित्र्याबद्दल बोलत नाही, फक्त एकच प्रश्न विचारला जातो, किती कमवतोस? आणि सत्य हे आहे की जो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणण्याचा प्रयत्न करतो, देव वरचा त्याचे स्मितहास्य हिरावून घेत नाही. इतके सरळ साधे पण राहू नका की लोक तुम्हाला हलक्यात घेऊ लागतील, आणि इतके चतुर पण बनू नका की तुमची साधेपणाच हरवून जाईल. हलके राहा, फुलके राहा, मन मोकळे जगा. लोक काहीतरी बोलतीलच, बोलू द्या, पण स्वतःचा आवाज दाबू नका. कोणाला दुःख देणे सोपे आहे जसे समुद्रात दगड फेकणे, पण ते दुःख मिटवणे तेवढेच कठीण आहे जेवढे समुद्रात फेकलेला दगड शोधणे. जिथपर्यंत रस्ता दिसत आहे तिथपर्यंत चला. पुढचा रस्ता तिथे पोहोचल्यावर दिसेल. कारण प्रवासाची सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे की तो तुम्हाला प्रत्येक पावलावर नवीन शिकवतो. विश्वास पर्वताला हलवू शकतो, पण शंका पर्वत उभा करू शकते. म्हणून विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. जीवनात स्वप्ने, इच्छा आणि माणसे कमी असतील तर उत्तम आहे, कारण समाधानाची सर्वात मोठी शत्रू गर्दी असते. बाजारात पैसे असूनही स्वतःच्या इच्छा पूर्ण न करणारा कंजूस नसतो, तो एक बाप असतो ज्याचा खिसा भरलेला असला तरी त्याचे प्राधान्यक्रम नेहमी त्याची मुले असतात. कपाटातून मिळालेल्या बालपणीच्या खेळण्यांनी माझ्या डोळ्यांतील उदासी पाहून म्हणले, तुम्हालाच मोठे होण्याचा शौक होता, आता का उदास आहात? कारण जबाबदाऱ्या वयाने नाही तर परिस्थितीने वाढतात. आयुष्याच्या नावेत कश्ती विचारपूर्वक चला. जेव्हा ती चालते तेव्हा किनारा मिळत नाही, आणि जेव्हा बुडते तेव्हा आधार मिळत नाही. जगातील सर्वात उत्तम औषध जबाबदारी आहे. एकदा घ्या, मग आयुष्य तुम्हाला थकू देणार नाही. समाजात बदल का येत नाही? कारण गरिबांमध्ये हिंमत नाही, मध्यम वर्गाला वेळ नाही, आणि श्रीमंतांना गरज नाही असते. माणूस दुसऱ्यांकडून मिळालेला आदर आणि आपल्यांकडून मिळालेला अपमान कधीही विसरत नाही. आदर, इज्जत आणि काठी लठ दोन्ही तयार ठेवा. जो ज्याच्या लायक असेल त्याला तेच द्या. जीवनात जे लोक तुम्हाला धावून हरवू शकत नाहीत ते तुम्हाला तोडून हरवण्याचा प्रयत्न करतात, पण जो आतून मजबूत असेल त्याला कोणी पाडू शकत नाही.
लक्षात ठेवा, देवाशिवाय ईश्वर तुमचे अश्रू, दुःख आणि व्यथा कोणीही समजू शकत नाही. माणूस स्वतःच्या जाळ्यात कमी आणि स्वतःच्या विचारांमध्ये, ख्यालात जास्त अडकतो. प्रार्थनांना कोणताही रंग नसतो, पण जेव्हा त्या असर करतात तेव्हा जीवन रंगांनी भरून जाते. गोष्ट सोसली, सह गेले तर नाते राहिले. गोष्ट बोलून दाखवली, कह गये तर नाते तुटले, ढह गये. नाते सांभाळण्यासाठी गप्प राहणे आवश्यक नाही, योग्य वेळी योग्य शब्दात बोलणे आवश्यक आहे. आम्ही चेहऱ्याने सुंदर नाही, पण मनाचे स्वच्छ आहोत, म्हणूनच आम्ही खूप कमी लोकांचे खास आहोत. जे लोक मनाचे स्वच्छ असतात ते अनेकदा एकटे राहतात, कारण या जगाला चालाक लोकांना पसंती आहे, सत्यता नाही. प्रत्येकाला वाटते की त्याला समजून घेतले जावे, पण कोणी हे विचारत नाही की तो दुसऱ्यांना किती समजून घेत आहे. काही लोक तुम्हाला स्वीकारून आजमावतील, काही तुम्हाला सोडून शिकवतील आणि काही तुम्हाला पाहून हसतील. लक्षात ठेवा, प्रत्येकाचा उद्देश तुमच्या जीवनात नेहमी चांगला नसतो. प्रेम, मोहब्बत आणि मृत्यूची पसंती अजीब असते. एकाला हृदय पाहिजे, दुसऱ्याला धडधड. रुसल्यानंतर मनवण्याची पद्धतच संपली आहे. आता लोक मनवण्याऐवजी नवीन नाते बनवतात. आनंदी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग हा आहे की लोक तुमच्याबद्दल काय विचारतील हे विचारणेच सोडून द्या. अश्रूंना माहित असते कोण आपला आहे, म्हणूनच ते आपल्यांच्या पुढेच निघतात. प्रत्येकाला वाटते की त्याला ऐकले जावे, पण कोणी हे पाहत नाही की तो स्वतः दुसऱ्यांचे किती ऐकत आहे. लोकांकडून अपेक्षा ठेवणे सोडून द्या, कारण जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा माणूसही आतून तुटून जातो. जो माणूस तुमच्या वेदना न सांगता समजून घेतो, तोच तुमचा सर्वात मोठा हमदर्द, सहानुभूती देणारा असतो. प्रत्येक नाते काचेसारखे असते, तुटले तर जोडले जाऊ शकते, पण भेदा नेहमी राहतात. जीवनात दोनच लोक सर्वात जास्त रडतात, एक जो मिळवू शकत नाही आणि दुसरा जो सांभाळू शकत नाही. जे लोक सर्वात जास्त हसतात त्यांच्या हृदयात सर्वात जास्त दुःख असते. कधी कधी लोकांची चेहरे धोका देत नाहीत, उलट आपल्या अपेक्षा आपल्याला धोका देतात. लोक तुमची कदर तेव्हा करतील जेव्हा त्यांना तुमची गरज असेल, म्हणून स्वतःची किंमत ओळखा, कोणाची गरज बनू नका. माणूस तोपर्यंत हारत नाही जोपर्यंत तो स्वतःहून हार मानत नाही. खरी नाती वेळेनुसार तपासली जातात आणि खोटी नाती वेळेनुसार हरवून जातात. जगात सर्वात कठीण काम स्वतःला समजून घेणे आणि सर्वात सोपे काम दुसऱ्यांवर बोट उचलणे आहे. श्रीमंत तो नाही ज्याच्याजवळ जास्त पैसे आहेत, श्रीमंत तो आहे ज्याच्याजवळ समाधान, सुकून आहे. कोणाला पाडून वर उठण्याचा प्रयत्न करू नका, कारण जेव्हा तो उभा राहील तेव्हा तुम्हाला अधिक खाली पाडून टाकेल. जे लोक मनाच्या जवळ असतात ते दूर राहिले तरी जाणीवेत, एहसासात नेहमी जवळ राहतात. बदल तेव्हाच येतो जेव्हा वेदना हद्दीपलीकडे वाढते. कधी कधी लोक स्वतःहून बदलत नाहीत, परिस्थिती त्यांना बदलायला भाग पाडते. काही गोष्टी समजावून सांगून नाही, फक्त अनुभवण्याने महसूस समजतात. सर्वात जास्त ते डोळे लढतात जे कोणाच्या तरी आशेवर असतात, आणि सर्वात जास्त त्या अपेक्षा तुटतात ज्या निष्कपट, निश्चल असतात. जीवनाची लढाई एकट्यानेच लढावी लागते. सल्ला देणारे खूप भेटतील, पण सोबत देणारा कोणी नसेल. पण हाच जीवनाचा नियम आहे. जे फूल फांदीवरून तुटते ते परत जोडले जाऊ शकत नाही, पण जर फांदी मजबूत असेल तर तिच्यावर नवीन फूल नक्कीच उमलू शकते. गेलेले क्षण परत येत नाहीत, पण भविष्य सावरण्याची संधी प्रत्येकाजवळ असते. खरे धैर्य तेच असते जे अडचणींमध्येही तुटत नाही. महाभारतात अर्जुनही युद्धातून पळू इच्छित होता, पण कृष्णाने त्याला शिकवले की जीवनाचा खरा उद्देश आपला धर्म निभावणे आहे. श्रेयान स्वधर्मो निगुणः परधर्मात स्वनुष्ठितात. स्वतःचा धर्म, कर्तव्य जरी योग्य प्रकारे न निभावलेला असला तरी तो दुसऱ्याच्या चांगल्या प्रकारे निभावलेल्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आपला धर्म निभावणे जरी कठीण असो, दुसऱ्याचा धर्म स्वीकारण्यापेक्षा उत्तम आहे. याचा अर्थ हा आहे की आपले जे कर्तव्य आहे तेच आपण केले पाहिजे, जे आपल्याला सोपे वाटते ते नाही. सत्य हे आहे की घाईत केलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय ठेवलेली अपेक्षा दोघांचाही परिणाम धोकाच असतो. गोष्ट कडू आहे, पण सत्य हेच आहे की जेव्हा लोक म्हणतात आम्ही तुमच्या सोबत आहोत, तेव्हा ते अनेकदा फक्त पाहण्यासाठी सोबत असतात, निभावण्यासाठी नाही. संघर्ष जर खरा असेल तर कोणीही तो एकट्यानेच लढू शकतो.
खूप अजीब आहेत जगाच्या जत्रा. गर्दी तर खूप आहे, पण प्रत्येक जण एकटाच चालत आहे. हालचाल विचारल्याने कोणाची परिस्थिती ठीक होत नाही, पण ही जाणीव होते की या जगात कोणीतरी आपले आहे. हे विचारू नका की लोक तुम्हाला पसंत करतात की नाही. आधी स्वतःला पसंत करायला शिका. स्वतःला स्वीकारणे ही सर्वात मोठी ताकद असते. जे लोक आत्मनिर्भर असतात ते दुसऱ्यांची पर्वा करणं सोडून देतात. आजकाल लोक कुणालाही टिश्यू पेपर सारखं वापरतात. गरज असेल तेव्हा मदतीचा हात देतात आणि गरज संपल्यावर फेकून देतात. पण नोट सारखं बनण्याचा प्रयत्न करायला हवा, ज्याची किंमत प्रत्येक ठिकाणी असते. आत्मनिर्भरता आणि दुसऱ्यांवर अवलंबून नसणे दर्शवणारे प्रतिकात्मक चित्र. माणूस नेहमी विचार करतो की दुःख आणि अडचणी फक्त त्यालाच मिळतात, पण सत्य हे आहे की प्रत्येक जण आपापली लढाई लढत आहे. ज्या रोपट्यांची काळजी सावलीत घेतली जाते ती कमजोर होतात, पण जी उन्हात वाढतात ती प्रत्येक हवामानाचा सामना करू शकतात. खरी श्रीमंती पैशाने नाही, विचाराने येते. जो माणूस आपल्या मेहनतीने कमवलेल्या पैशातून काही विकत घेतो त्याला त्या वस्तूंची किंमत समजते, पण ज्याला सर्व काही फुकट मिळतं तो कधीच कदर करू शकत नाही. याच कारणामुळे घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा सिद्ध होतो. नियत, शुद्ध हेतू पाहून देव संतुष्ट होतो आणि दाखवणं पाहून माणूस. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणाला प्रसन्न करायचं आहे. जीवनाचा खरा आनंद तेव्हा आहे जेव्हा आपण आपल्या कर्मांसाठी जगतो, दुसऱ्यांच्या अपेक्षांसाठी नाही. जो माणूस आपल्या शब्दांचा मान ठेवतो तोच खरी सफलता मिळवतो. गीतेत म्हटलं आहे की जो व्यक्ती आपल्या कर्मांबद्दल इमानदार असतो तोच खरा योद्धा असतो. गीतेतील उपदेशाचे प्रतिकात्मक चित्र. जे संघर्षाशिवाय मोठी मंजिल, ध्येय इच्छितात ते फक्त स्वप्न बघतात, पण जे प्रत्येक अडचणीला स्वीकार करतात ते आपली स्वप्न साकार करतात. शब्दांचं सौंदर्य सर्वात मोठी ताकद असते. शरीर सुंदर असो वा नसो, पण शब्द असे असायला हवेत की ते कुणाच्याही मनात खोलवर उतरावेत. लोक चेहरे विसरून जातात, पण शब्द नेहमी लक्षात राहतात. एक गोड शब्द कुणाचं जीवन सुधारू शकतो आणि एक कडू शब्द वर्षांचे संबंध तोडू शकतो. म्हणूनच म्हटलं जातं, बोलण्याआधी विचार करा, कारण शब्द एकदा तोंडून बाहेर पडले की परत येत नाहीत. जीवनात जर कोणती सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ती आहे आशा, उमेद. ज्याने आशा सोडली त्याने जिवंतपणीच स्वतःला संपवून टाकलं. आशा जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते, जी आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. प्रत्येक परिस्थितीत आपण आपली आशा कायम ठेवली पाहिजे, कारण तीच आपल्याला आपल्या मंजिलपर्यंत, ध्येयापर्यंत घेऊन जाईल. जे पडूनही पुन्हा उठण्याची हिंमत ठेवतात ते जगात काहीतरी मिळवू शकतात. नाते जोडण्याचा प्रयत्न करायला हवा, तोडण्याचा नाही. जगात सुई बनून राहणं उत्तम आहे, कात्री बनून नाही. सुई दोन गोष्टींना एक करते तर कात्री एकाचे दोन करते. सुई आणि कात्री यांचे प्रतिकात्मक चित्र. याच कारणामुळे जे लोक संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात ते जीवनात आनंदी राहतात, पण जे फक्त कापण्याचं आणि तोडण्याचं काम करतात ते शेवटी एकटे राहतात. अनेकदा नात्यांची दोर गैरसमजांमुळे कमजोर होते. माणूस स्वतःच प्रश्न उभे करतो आणि त्यांची उत्तरं सुद्धा स्वतःच तयार करतो. पण नाती निभावण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट असते विश्वास. जर भरोसा कायम असेल तर कोणतंही नातं मजबूत टिकू शकतं. अनेक नात्यांचं आयुष्य पानांसारखं अल्पावधीचं असतं. ती प्रत्येक क्षण ऋतूमध्ये गळून पडतात. पण मुळं जर मजबूत असतील तर नवी पानं पुन्हा उगवतात. माणसाने वफादारीचा, इमानदारीचा पाठ कुत्र्यांकडून शिकायला हवा. ते कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम करतात, तर माणूस आपल्या फायद्यासाठीच नाती बनवतो आणि निभावतो. याच कारणामुळे आज खरी नाती कमी होत चालली आहेत. कोणतंही नातं तोपर्यंतच टिकतं जोपर्यंत त्यात स्वार्थ जोडलेला असतो, पण जी स्वार्थाशिवाय निभावली जातात तीच खरी नाती असतात. देव म्हणतो, कोणाला त्रास देऊन माझ्याकडे तुझ्या सुखाची प्रार्थना करू नकोस, पण जर तू कोणाला एका क्षणाचाही आनंद दिलास तर तुझ्या त्रासाची चिंता करू नकोस. हेच जीवनाचं सर्वात मोठं सत्य आहे. जर आपण कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलो तर ही आपली सर्वात मोठी उपलब्धी, प्राप्ती असेल. बरोबर ध्येय ठरवणं खूप आवश्यक आहे. वाळवी सध्या दिवस रात्र मेहनत करते, पण ती बांधकाम नाही तर विनाश, नाश करते. म्हणूनच मेहनतही योग्य दिशेने असायला हवी. जर बरोबर दिशेने परिश्रम केला तर सफलता नक्कीच मिळते. वेळ खूप किमती आहे, तो वाया घालवू नका. तो सोन्यासारखा आहे. आयुष्य आठवण्यात किंवा आपल्या नशिबाला दोष देण्यात वेळ वाया घालवू नका.
जे घडायचं आहे ते घडणारच, म्हणून उद्याच्या चिंतेत आजचं हसू गमावू नका. चिंता त्या झोक्यासारखी आहे जी तुम्हाला हलवते तर पण पुढे जाऊ देत नाही. काळजी आणि चिंता दर्शवणारे प्रतिकात्मक चित्र. जीवनाची गाडी सोबत वेळ घालवण्याने नाही तर सुख दुःख वाटून घेतल्याने चालते. खरी नाती सहप्रवाशांसारखी असतात, जी रस्ता भलेही न बदलोत पण प्रवास सोपा करतात. नाती त्यांच्याशीच ठेवा जे तुम्हाला आनंदाने आणि सन्मानाने महत्व, कदर देतात. जिथे तुमची कदर नसेल तिथे थांबणं स्वतःला संपवण्यासारखं आहे. कुणाच्या मागे लागून वारंवार स्वतःचा अपमान करून घेणं आत्मसन्मानाच्या विरुद्ध आहे. जर कोणाला तुमची पर्वा नसेल तर वारंवार दरवाजा ठोठावण्यापेक्षा नवीन रस्ते शोधणं उत्तम. स्वतःसाठीही विचार करा, कारण या जगात हैसियत, प्रतिष्ठेच्या दारात तब्येत, खैरियत विचारणारे कमी असतात. या मतलबी जगात स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःवर खरं प्रेम करण्यासारखं आहे. हित इच्छिणारा परकाही आपला बनतो आणि अहित वाईट इच्छिणारा आपलाही परका होतो. मनाची सच्चाई रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त खोल असते. जर कोणाला आनंदी करण्याची संधी मिळाली तर स्वार्थी होऊ नका, कारण ते लोक खूप भाग्यवान असतात जे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतात. कोणाला आनंदी करणं ही सर्वात सुंदर प्रार्थना, इबादत आहे, जी परत येऊन आशीर्वाद दुआ बनते. नाते, रस्ते आणि परिस्थिती बदलत राहतात, पण खरी माणसं नेहमी तीच राहतात. परिस्थिती बदलू शकते, पण खऱ्या माणसाचे इरादे, नियत नाही. आपल्या सोबत्यांची निवड विचारपूर्वक करा. चांगल्या संगतीमुळे जीवन सुधारते. जसा रोपट्याला योग्य माती मिळाली तर ते फुलतं आणि फळतं. वाईट संगत माणसाला त्या हळू विषारी पदार्थासारखी मारते, ज्याचा असर उशिरा दिसतो. चव म्हणजे स्वाद सोडल्याने शरीराला फायदा होतो, वाद सोडल्याने नात्यांना, आणि व्यर्थ म्हणजे नसती चिंता सोडल्याने संपूर्ण जीवनाला फायदा होतो. त्यागातच खरा आनंद आहे, कारण ज्या गोष्टी तुम्ही सोडू शकता त्या तुम्हाला कधीच गुलाम बनवू शकत नाहीत. शंकेवर, संशयावर कोणताही इलाज नाही. चरित्राचा कोणताही पुरावा नाही. मौन म्हणजे शांत बसणे यापेक्षा उत्तम साधन नाही, आणि शब्दापेक्षा धारदार, तीक्ष्ण शस्त्र नाही. शंका मनाचं विष आहे, जे न नाती वाचू देतं न आत्म्याला शांती देतं. विचित्र असते जीवनाची कथा. जे आपल्याजवळ असतं त्याची कदर आप मूल्य करत नाही, आणि जे मिळवायचं असतं ते अनेकदा दूरच राहतं. माणूस अनेकदा त्याच गोष्टीच्या मागे धावतो जी त्याला मिळत नाही, आणि जी आहे तिची किंमत समजत नाही. कधी कधी वेळेनुसार खूप काही बदलतं, पण खऱ्या नात्यांची ओळखही त्यातच होते. वेळ तो आरसा आहे, जो नकाब, तोंड झाकणारा कपडा हटवतो आणि खरी माणसं दाखवतो. जेव्हा चांगला काळ असतो तेव्हा सगळे आपलेसे वाटतात, पण वाईट वेळ आल्यावर खरी आणि नकली सगळी माणसं समोर येतात. खऱ्या नात्यांची ओळख गुलाबाच्या सुगंधासारखी असते, जी वेळेसोबत आणखी खोल, गहरी होते. वाईट वेळ एका जादूगरासारखी असते, जी एकाच क्षणात चेहऱ्यावरून सगळे नकाब हटवते. त्रास, तकलीफ माणसाला तोडण्यासाठी नाही तर त्रासण्यासाठी येतात. गरजेपेक्षा जास्त नम्र म्हणजे झुकणे भीक मागण्यासारखं आहे, मग ते प्रेम असो वा सन्मान. आत्मसन्मानापेक्षा काहीही मोठं नाही. जो स्वतःची कदर करत नाही त्याची कदर जगही करत नाही. काश या धावपळीच्या आयुष्यातही शाळेसारखी एखादी घंटी असती, जी वाजली आणि आम्ही सगळे तणाव विसरून शांत सुकून झालो असतो. शांतता म्हणजे सुकून पैशाने विकत घेतली जात नाही, ती तर मनाच्या समाधानातून संतुष्टी येते. जे लोक बुद्धीला सोडून भावनांमध्ये वाहून जातात ते अनेकदा दुसऱ्यांच्या हातातील बावले बनतात. भावना तोपर्यंत सुंदर आहेत जोपर्यंत त्या तुम्हाला कमजोर बनवत नाहीत. आयुष्याने माझ्या दुःखावर एक अनोखा उपाय सांगितला. वेळेला मलम बनवलं आणि इच्छांपासून दूर राहायला परहेज शिकवलं. इच्छा समुद्राच्या पाण्यासारख्या असतात, जेवढं पीत जाल तेवढी तहान वाढत जाते. ज्याप्रमाणे एका रोपट्याला वाढण्यासाठी नियमित पाणी हवं असतं, त्याचप्रमाणे नात्यांमध्येही वेळ आणि लक्ष देणं आवश्यक आहे. नाती वाऱ्यासारख्या असतात, ती जाणवली जाऊ शकतात, पण जेव्हा दुर्लक्ष म्हणजे नजरअंदाज केलं जातं तेव्हा दम गुदमरतो. ऐका, तुम्ही कधी कोणाला वेळेचं भेट तोफा दिला आहे? कारण प्रेमात दिलेले क्षण, लम्हे कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त अमूल्य असतात. जो वेळ देऊ शकतो तोच खरं प्रेम देऊ शकतो, कारण प्रेम शब्दांनी नाही तर असण्याने, उपस्थितीने जाणवतं.
आता जेव्हाही पाहतो तेव्हा हाच विचार येतो की काश तू मला थोडा वेळ दिला असतास. काही नाती वेळेच्या कमतरतेमुळे नाही तर भावनांच्या कमतरतेमुळे तुटतात. डोळ्यांतील ओलावा वाढला, बोलण्याचे सिलसिले कमी झाले जनाब. हा काळ म्हणजे वक्त वाईट नाही, वाईट तर आपण झालो आहोत. आपण अनेकदा वेळेला दोष देतो, तर चूक आपल्या निर्णयांची, फैसले असते. चांगला आणि वाईट काळ दोन्ही लक्षात ठेवायला हवेत. वाईट वेळेत चांगल्या वेळेच्या आठवणी शांतता देतात आणि चांगल्या वेळेत वाईट वेळेच्या आठवणी आपल्याला सावध, चौकन्न ठेवतात. आठवणी ओझं नसतात, फक्त योग्य वेळी त्यांचं महत्व म्हणजे व्हॅल्यू समजून घेणं गरजेचं असतं. खरंच असंख्य आहे आयुष्य. पुस्तक लिहावं की हिशेब लिहावा? कधी कधी हिशेब जोडता जोडता आयुष्याचे सर्वात सुंदर क्षण मोजायचेच विसरून जातो. अक्कलमंद माणूस तो आहे जो दुसऱ्यांचे गुण आणि विशेषता बघतो, त्यांच्याकडून शिकतो, ना की त्यांचा द्वेष, ईर्ष्या करतो. द्वेष त्या वाळवीसारखा आहे जी सर्वात आधी स्वतःलाच पोकळ करते. मान्य आहे की वेळ त्रास सतावत देत आहे, पण कसं जगायचं हे सुद्धा तर सांगत आहे. प्रत्येक अडचण आपल्यासोबत एक धडा, सबक घेऊन येते, जो समजून घेणारे पुढे जातात. जीवनाच्या कथाही नद्यांसारख्या असतात. कोणाला माहित नाही की कोणाची कथा कोणाशी जाऊन मिळेल आणि मग कुठपर्यंत पोहोचेल. प्रत्येक वळणावर नवा प्रवास, प्रत्येक प्रवासात नवं वळण. हीच जीवनाची खरी कथा आहे. प्रेम, इश्क चाखलं होतं योगायोगाने, इत्तेफाक. जिभेवर आजही दुःखाचे फोड, छाले आहेत. काही जखमा वेळेने नाही तर फक्त एका खऱ्या जाणीवेनेच एहसास भरून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर तुम्ही प्रत्येक अडचणीचं उत्तर, हल शोधू शकता. पण जर तुमची विचारसरणी नकारात्मक असेल तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्येही त्रासून जाल. म्हणूनच नेहमी आपली विचारसरणी सकारात्मक ठेवा आणि स्वतःमध्ये विश्वास कायम ठेवा. जो व्यक्ती आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो तोच आपल्या जीवनावरही नियंत्रण ठेवू शकतो. कधी कधी आपली खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा आपल्याला सर्व काही सोडून एकट्याने पुढे जावं लागतं. जेव्हा कोणी तुमच्या सोबत नसतं तेव्हा तुम्हाला तुमच्या खऱ्या ताकदीची जाणीव होते. लोकांना वाटतं की एकटेपणा कमजोर करतो, पण सत्य हे आहे की एकटेपणाच माणसाला सर्वात जास्त मजबूत बनवतो. जो व्यक्ती एकटं राहूनही आनंदी राहू शकतो तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळू शकतो. एक छोटंसं गाव होतं जिथे एक गरीब मुलगा राहत होता. त्याचं नाव राहुल होतं. राहुलचे आई वडील मजुरी करायचे आणि त्यांच्याकडे त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. गावचे लोक म्हणायचे की राहुल कधीच मोठा माणूस बनू शकत नाही, कारण त्यांच्याकडे साधनं, संसाधन नव्हती. पण राहुलनं हार मानली नाही. तो दिवसा मजुरी करायचा आणि रात्री अभ्यास करायचा. त्याने स्वतःला शिक्षित केलं, आपल्या मेहनतीने एक मोठी नोकरी मिळवली आणि एका दिवशी तो आपल्या गावातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनला. त्याचे गावकरी जे कधी त्याची मस्करी, मजाक करत होते, ते आता त्याची तारीफ करताना थकत नव्हते. ही कथा आपल्याला शिकवते की जर आपल्यामध्ये मेहनत करण्याची जिद्द असेल तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा त्याला वाटतं की सर्व काही संपलं आहे. पण सत्य हे आहे की काहीही संपत नाही. ही फक्त एक नवी संधी असते स्वतःला पुन्हा उभं करण्याची. जेव्हाही वाटेल की आता पुढे कोणताही मार्ग उरलेला नाही, तेव्हा फक्त एकदा पुन्हा प्रयत्न करा. कधी कधी शेवटचा प्रयत्नच आपल्याला विजयापर्यंत पोहोचवतो. जर तुम्ही कोणत्याही कामात पूर्ण मेहनत आणि इमानदारी लावली तर तुम्हाला सफलता नक्कीच मिळेल. वेळ कितीही लागला तरी मेहनत कधीच वाया जात नाही. म्हणून आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत पुढे जात राहा. एक दिवस जग तुमच्या सफलतेची कहाणी ऐकेल. दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार जगण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे फक्त निराशाच मिळेल. लोक तुम्हाला नेहमी आपल्या दृष्टिकोनातून पाहतील आणि त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्यानुसार चालावं. पण जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आनंदी, खुश करण्यात लागलात तर स्वतःपासूनच दूर व्हाल. आपल्या जीवनाचं नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवा आणि तेच करा जे तुमच्या मनाला बरोबर वाटेल. कधी कधी हरवून जाणंही गरजेचं असतं, कारण हेच आपल्याला नव्या रस्त्यांपर्यंत घेऊन जातं. जेव्हा आपण आपल्या ठरलेल्या वाटेवरून भटकटतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. पण अनेकदा तेच भटकणं आपल्याला अशा ठिकाणी पोहोचवतं जिथे आपल्याला खरी शांतता मिळते. म्हणून जर कधी असं वाटलं की जीवन गुंतागुंतीचं झालं आहे तर घाबरू नका.
शक्य आहे की ही गुंतागुंतच तुम्हाला योग्य ठिकाणापर्यंत घेऊन जाईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्येतून जातो, पण काही लोक तिला कमजोरी बनवतात आणि काही लोक तिला ताकद. दुःखाला दर्द शस्त्र बनवा, ओझं नाही. जे लोक आपल्या दुःखातून शिकतात ते अधिक मजबूत बनतात, आणि जे लोक दुःखाला आपली हार मानतात ते हळूहळू स्वतःला गमावून खोतेते बसतात. म्हणून जेव्हाही त्रास तकलीफ येईल तेव्हा त्याला नवी शिकवण म्हणून बघा आणि पुढे वाढा. माणसाची ओळख त्याच्या शब्दांवरून होते, पण खरी पारख तेव्हा होते जेव्हा तो रागात असतो. रागात बोललेल्या गोष्टी अनेकदा संबंध तोडून टाकतात. म्हणून जेव्हाही राग येईल तेव्हा स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. एकदा बोललेले शब्द परत घेतले जाऊ शकत नाहीत, आणि अनेकदा हेच शब्द ती अंतरं निर्माण करतात जी पुन्हा कधीही संपवता येत नाहीत. प्रत्येकाला वाटतं की आनंदी राहण्यासाठी खूप काही हवं असतं, पण खरं तर आनंदी राहणं एक सवय आहे जी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मिळू शकते. जर आपण प्रत्येक वेळी हाच विचार करू की आपल्याला आणखी जास्त हवं आहे, तर आपण कधीच संतुष्ट होऊ शकणार नाही. पण जर आपण त्या गोष्टींची कदर करायला शिकलो ज्या आपल्या जवळ आहेत, तर आपल्याला खरी खुशी मिळेल. जे लोक पडण्याच्या भीतीमुळे चालतच नाहीत ते कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. चुका गलत्या करणं गरजेचं आहे, कारण चुकांशिवाय आपण शिकू शकत नाही. जीवनात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकायला हवं, पण हे विसरू नका की धक्का लागल्यानेच रस्त्याचा अंदाज येतो. जे पडल्यानंतर पुन्हा उभं राहण्याची हिंमत ठेवतात तेच आपल्या मंजिलपर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचतात. अनेकदा आपण लोकांकडून खूप जास्त अपेक्षा उम्मीद ठेवतो, आणि जेव्हा ते आपल्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत तेव्हा आपल्याला त्रास होतो. पण सत्य हे आहे की कोणताही माणूस तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बनलेला नाही. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुमच्या अपेक्षा दुसऱ्यांकडून कमी आणि स्वतःकडून जास्त ठेवा. जो माणूस आपल्या भीतीवर विजय मिळवतो तो कोणत्याही अडचणीला पार करू शकतो. भीती माणसाच्या मनात असते, आणि जोपर्यंत आपण तिला वरचढ होऊ देतो तोपर्यंत आपण स्वतःला थांबवून ठेवतो. पण जसा आपण भीतीचा सामना करायला लागतो ती आपोआप संपून जाते. म्हणूनच जी गोष्ट तुम्हाला घाबरवते तिचाच सामना करा आणि बघा की तुमच्या आत किती ताकद आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्याला स्वतः ठरवावं लागतं की त्याला कोणत्या दिशेने जायचं आहे. दुसऱ्यांचा सल्ला ऐका, पण निर्णय स्वतः घ्या, कारण जर तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेतले नाहीत तर दुसरा कोणीतरी तुमच्यासाठी निर्णय घेईल. आणि जेव्हा आयुष्याच्या एखाद्या वळणावर तुम्हाला वाटेल की काहीतरी चूक झाली आहे तेव्हा पश्चाताप करण्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणूनच स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि त्यांची जबाबदारीही स्वतः उचला. सफलतेची सर्वात मोठी गुरुकिल्ली ही आहे की कधीही थांबू नका. अनेकदा असं वाटतं की कितीही प्रयत्न केले तरी काहीही मिळत नाहीये, पण खरं तर सफलता त्यांनाच मिळते जे न थांबता चालत राहतात. हे क्षण आहेत, चला हसून घालवूया. माहित नाही उद्या आयुष्याचा काय निर्णय असेल. वय छोटी आहे तर काय झालं, जीवनातील प्रत्येक देखावा बघितला आहे, खोटं हसू बघितलं आहे, शेजारी खंजीर सुद्धा बघितला आहे. मनुष्याची मानसिकता असते की चूक मोठीत मोठी करून शिक्षा छोट्यात छोटी हवी असते. सेवा थोडीशी करून फळ जास्तीत जास्त हवं असतं. मित्र नातेवाईक सगळ्यांना आजमावून बघा. जर तुमच्याकडे पैसा आणि यश नसेल तर तुमचा साथ देणारा कोणी मिळणार नाही. प्रत्येक यश हार आहे ज्याचा उद्देश कोणाला कमी नीचा दाखवणं आहे. जीवनात खूप लोकांची गरज नसते, फक्त एकाची गरज असते जो शब्दांपेक्षा शांतता, खामोशी वाचू पड सकेल. आम्हाला आत्मसन्मान विकणं आलंच नाही, नाहीतर दौलत कमवणं इतकंही कठीण नाही. कधी कधी जीवनात ती कर्ज सुद्धा फेडावी लागतात जी आपण कधी घेतलीच नाहीत. जिंकण्याची सवय चांगली असते, पण काही नात्यांमध्ये हरून जाणंच उत्तम असतं. नाती चंदनासारखी चंदन ठेवायला हवीत. तुकडे हजार झाले तरी सुगंध वास जाऊ नये. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोललेले शब्द, गेलेला वेळ आणि तुटलेला विश्वास, भरोसा कधीही परत येत नाहीत. ते हात नेहमी पवित्र, पावन असतात जे प्रार्थनेपेक्षा सेवेसाठी उठतात. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आनंद, खुशिया कधीही वाट, इंतजार बघत नाही.
मित्र हमदर्द, सहानुभूती देणारे असायला हवेत. त्रास देण्यासाठी तर सगळं जग तयार बसलं आहे. समजूतदार माणसाशी केलेली काही मिनिटांची चर्चा हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा उत्तम असते. पर्वत, पहाड चढण्याचा एक नियम आहे, झुकून चढा. जीवन सुद्धा फक्त तेवढंच मागतं. जर नम्रतेने झुकून चाललात तर उंचीपर्यंत पोहोचून जाल. आकाशाला स्पर्श करण्याची इच्छा नाहीये आम्हाला, फक्त आपल्यांच्या मनात राहावं एवढं पुरेसं आहे. भाषा शरीराचा असा अदृश्य अवयव आहे ज्यात माणसाचं सर्व काही दिसून येतं. नात्यांनाही एक स्वतःचं आयुष्य उम्मर असतं. काही मरेपर्यंत चालतात, काही जिवंतपणीच मरतात. हाताच्या रेषा फक्त सजावट व्यक्त करतात. नशीब, किस्मत जर माहीत असतं तर मेहनत कोणी केली असती. कोणी जर तुमच्या रस्त्यात खड्डा खोदला तर काळजी करू नका, कारण हेच ते लोक आहेत जे तुम्हाला उडी मारायला शिकवतील. जीवनात सर्वात जास्त आनंदी तोच राहतो जो कमी साधनांमध्येही संतुष्ट राहतो. चांगल्या माणसांची ओळख कशी होऊ शकेल? दोघेही, आसू आणि मुस्कान, नकली खोटे झाले आहेत, अश्रू आणि हसू. निसर्गाने फक्त दोनच मार्ग दिले आहेत, एकतर देऊन जा किंवा सोडून जा. सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. म्हणून सदैव आनंदी राहा. तू काळजी करू नकोस, मी काहीतरी जुगाड करतो. जीवनात असा मित्र असणं खूप गरजेचं आहे. हसणारे चेहरे अनेकदा गूढ रात लपवतात, फक्त ठीक आहे म्हणून हसून जातात. छोट्या माणसाचा हात धरून ठेवा साहेब, मोठ्या माणसाचा पाय धरायची गरज पडणार नाही. कचरा पेटीत पडलेल्या भाकरी, रोटिया हे रहस्य राज उघड करतात की पोट भरताच माणूस आपली जागा, अवकात दाखवायला लागतो. ज्यांच्या निष्ठेचा अभिमान होता तेच सहकारी, हमराज बदललेले पाहिले आहेत. परिस्थिती बदलताच सगळ्यांचे हावभाव बदललेले पाहिले आहेत. कोणी साथ देणार नाही इथे, प्रत्येक जण स्वतःमध्येच गुंतलेला मशगूल आहे. जीवनाचा एकच नियम आहे, इथे तुला पडायचंही स्वतःलाच आहे आणि सावरण्याचंही स्वतःलाच आहे. त्या लोकांबद्दल विचार करणं सोडून द्या ज्यांच्यासाठी तुमचं काहीच महत्व नाही. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार फक्त तुम्हीच आहात. ही गोष्ट तुम्ही जितक्या लवकर मान्य कराल, आयुष्य तितक्या लवकर सुधारू लागेल. वाईट काळ हा सर्वात मोठा जादूगार आहे, कारण तो एका क्षणात सगळ्या चेहऱ्यांवरून मुखवटे दूर करतो. आयुष्य जगण्यासाठी सगळं काही देत नाही, पण अनुभव मात्र खूप देतं. प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर मनात इच्छा कमी ठेवा. आम्ही ना चुकीचं करतो ना चुकीचं बोलतो. वाईट यासाठी आहोत कारण तोंडावर खरं बोलतो. काही लोकांना वाटतं की त्यांच्या लबाड्या मला समजल्या नाहीत. मी मोठ्या शांतपणे पाहिलं आहे त्यांना, माझ्या नजरेतून खाली उतारताना. जो माणूस आपला राग स्वतःच्यावर जिंकतो तो दुसऱ्यांच्या रागापासून वाचतो. कोणालाही इतकं महत्व देऊ नये की तो आपल्या चेहऱ्यावरचं हास्यच हिरावून घेईल. जर तुमचा वाद एखाद्या उद्धट व्यक्तीशी होत असेल तर तो प्रत्येक वेळी टाळायलाच हवा, कारण तुमचा आवाज कितीही दमदार असला तरी तुम्ही कुत्र्यापेक्षा चांगले ठरू शकत नाही. मी काही लोकांना माझ्या पाठीमागे बोलण्यासाठी कामाला लावलं आहे. त्यांना काहीच देत नाही, पण ते त्यांचं काम मोठ्या इमानदारीने करतात. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं हे गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेतं. जगातील सर्वात मोठा फायदा मिळतो तो ज्येष्ठांजवळ बसल्याने. ते तुम्हाला पर्वाचेही अनुभव देतात. अहंकार आणि पोट जेव्हा हे दोन्ही वाढतात तेव्हा माणूस कोणालाही मिठी मारू शकत नाही. जो तुमच्या बोलण्यावेळी इकडे तिकडे पाहतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. लोकांना भेटताना इतका आधार घेऊ नका की नंतर तुम्हाला त्यांचा आधार घ्यावा लागेल. कधीही एखाद्या गरीबाची थट्टा करू नका, कारण गरीब होण्यास वेळ लागत नाही. तुम्ही आधी काय होता हे जग पाहत नाही, तर आता काय आहात हे पाहतं. जे नातं तुमचा स्वाभिमान हिरावून घेतं ते नातं नाही तर ती घुसमट आहे. आणि ज्या प्रेमात आदर नसेल ते प्रेम खरं प्रेम नाही. तुमचं दुःख फक्त दोनच लोकांना माहीत आहे, एक तुम्ही स्वतः आणि दुसरे ईश्वर. तिसरा कोणीही नाही. आणि तिसऱ्याच्या नादी लागून कधीही काळजी करू नये. काळजी तर मनाने केली जाते, मेंदूने तर फक्त वापर केला जातो. कोणतंही काम करण्यापूर्वी ते कठीण वाटतं, पण एकदा केलं की काहीच कठीण वाटत नाही. लोक तुमच्याशी तोपर्यंत चांगले राहतील जोपर्यंत त्यांचा स्वार्थ पूर्ण होत नाही. तलवारीचे घाव तरी मिटतात, पण बोलण्याने झालेले घाव नेहमी लक्षात राहतात.
जर ही शांतता आवडली असेल तर आता प्रत्येकाला उत्तर देण्याचा सिलसिलाच संपला आहे. तुटलेली गोष्ट खूप टोचते, मग तो काच असो किंवा स्वप्न, नाती असोत किंवा हृदय. मैत्री काजळासारखी असावी. तुम्ही हसलात तर ती चमकावी आणि तुम्ही रडलात तर ती विरून जावी. आदर कोणत्याही माणसाचा नसतो, गरजेचा असतो. गरज संपली की माणसाचा आदरही संपतो. सत्यही कधी कधी कारण नसताना खोटं ठरतं. जिथे लोक खोट्याच्या बाजूने उभे राहतात तिथे सत्य बोलणाराही हरतो. जे लोक तुम्हाला माझ्याकडे वेळ नाही असं म्हणतात त्यांच्या खास नात्यांच्या यादीत तुमचं नाव नाहीये. जीवनात असे अनेक टप्पे येतात जेव्हा प्रत्येक दिशा अंधुक वाटते आणि प्रत्येक रस्ता बंद झाल्यासारखा वाटतो. मन पुन्हा पुन्हा म्हणतं की आता बस, आणखी नाही. पण याच वेळी एक आवाज हृदयाच्या कोपऱ्यातून वर येतो, थोडा वेळ अजून थांब, सगळं ठीक होणार आहे. अनेकदा आपणच आपलं भाग्य थांबवतो, भीतीमुळे, थकव्यामुळे किंवा मग दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे. पण सत्य हे आहे की तू भाग्यवान आहेस, कारण तू स्वप्न पाहिली आहेस, तू प्रयत्न केले आहेस आणि तू आजही हार मानत नाहीयेस. कधी कधी विजयाचा दरवाजा शेवटच्या प्रयत्नाच्या अगदी आधी उघडतो. म्हणून थांबू नकोस, थकू नकोस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावू नकोस. कारण तू जे विचार करत आहेस त्यापेक्षा कितीतरी मोठं तुला मिळणार आहे. लक्षात ठेव, तू भाग्यवान होणार आहेस. फक्त आता हिम्मतीने टिकून राहा. थांबून आपलं भाग्य बिघडवू नकोस. तू भाग्यवान होणारच आहेस. फक्त शेवटच्या पायरीपर्यंत जाणं सोडू नकोस. प्रत्येक ठेच हेच सांगते, आता थांबू नकोस. तू मंजिलच्या ध्येयाच्या अजून जवळ आहेस. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवशी नशीब देखील तुझी साथ मागू लागेल. तू हरलेला नाहीस, फक्त अजून विजय आलेला नाहीये. वाट बघ, तू भाग्यवान होणार आहेस. अंधाऱ्या वेळेतच खरी चमक बाहेर येते. तू फक्त जळत राहा, तू सूर्य होणार आहेस. लोकांच्या बोलण्याने नाही तर तुझ्या इराद्यांनी तुझं भाग्य ठरतं. थकून बसलात तर मंजिल तुझ्यापासून दूर जाईल. उठ, कारण तू त्याच वळणावर आहेस जिथून कथा बदलते. तू नशिबाने नाही तर मेहनतीने बनला आहेस आणि मेहनत करणारा कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. प्रत्येक अपयशात एक संकेत लपलेला आहे की तू अगदीच जवळ आहेस. फक्त एक प्रयत्न बाकी आहे. जीवनात मेहनतीचं उद्दिष्ट नाव आणि पैसा नसावा, तर आध्यात्मिक उन्नती आणि दुसऱ्यांना मदत करणं असावं. पुण्याचे फळ पुण्याशिवाय मिळत नाही आणि पापाचे फळ पाप केल्याशिवाय मिळत नाही. नेहमी लक्षात ठेवा, वेळेला जपून ठेवणं ही सर्वात मोठी भेट आहे, कारण ती कधीही थांबत नाही. दररोज आपल्या जीवनात नवीन सुरुवात करा आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही करू शकता ते करा. ज्ञान त्या फुलासारखं आहे, जेवढं जास्त फुलतं तेवढं जास्त सुगंध पसरवतं. सन्मानाच्या दारात नेहमी मान झुकवून प्रवेश करावा, कारण हे दर्शवतं की आपण आत्ममूल्यापेक्षा मोठे नाही. या जगात कोणासोबतही उंच असल्याचा अहंकार असणं गरजेचं नाही, कारण अहंकार फक्त प्रेतातच असतो. खऱ्या अर्थाने तोच माणूस खरा असतो जो नमतो आणि आपली उंची ओळखतो. जीवनात जर तुम्ही दुसऱ्यांसोबत आनंद, भावना आणि जग वाटून घेण्याची सवय लावली तर यश निश्चित आहे. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जेव्हा अति होते तेव्हा ती स्वतःसाठीही घातक ठरू शकते. कधीही कोणतंही काम योजनेशिवाय करू नका. जर योजना बनवण्यात थोडा वेळ दिला तर खरं तर तो वेळ वाचवण्याचंच काम करतो. राग आणि घमेंड टाळून जर तुम्ही प्रेम आणि समजूतदारपणाने संवाद साधला तर केवळ तुमचाच फायदा होणार नाही, तर तुम्ही समाजात सन्मान मिळवू शकाल. जीवन फक्त एकदाच मिळतं असं वारंवार म्हटलं जातं, पण खरं तर आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देतं, तर मृत्यू फक्त एकदाच येतो. त्याचप्रमाणे वाईटातल्या वाईट परिस्थितीतही संधींचा खजिना घेऊन येतात, फक्त आपल्याला त्यांना ओळखण्याची गरज आहे. कधीही कोणाला कमी समजू नका, कारण श्वास तर प्रत्येक शरीरात असतात, पण माणुसकी असणं सर्वात महत्वाचं आहे. नाती जपणं ही एक कला आहे आणि ती भावनांशी जोडलेली असते, संपत्तीशी नाही. विश्वास तुटला की तो परत कधीच येत नाही. म्हणूनच आपण कोणाशीही खोटं बोलू नये, विशेषतः त्या व्यक्तीशी ज्याने आपल्या इमानदारीवर विश्वास ठेवला आहे. नाती जपणं ही एक कला आहे आणि ती भावनांशी जोडलेली असते, संपत्तीशी नाही. विश्वास तुटला की तो परत कधीच येत नाही. म्हणूनच आपण कोणाशीही खोटं बोलू नये, विशेषतः त्या व्यक्तीशी ज्याने आपल्या इमानदारीवर विश्वास ठेवला आहे. नेहमी आपल्या मनातील साधेपणा टिकवून ठेवा, कारण हेच जीवन सहज आणि आनंदी बनवते. आधुनिकतेच्या शर्यतीत आपण कुठेतरी आपला साधेपणा गमावत चाललो आहोत आणि हीच कठोरता आपल्या जीवनाला जटिल बनवते.
जर आपण हे सोडून जीवन सोपं बनवलं तर प्रत्येक दिवस आपल्याला अधिक आनंद देऊ शकतो. पूल आणि भिंत दोघांची निर्मिती एकाच कच्च्या मालातून होते, पण पूल लोकांना जोडतो आणि भिंत त्यांना वेगळं करते. त्याचप्रमाणे जीवनात साथ देणारे लोक तेच असतात जे वाईट वेळेत तुमच्या सोबत उभे राहतात. जवळचे नातेवाईक आणि खरे मित्र तेच आहेत जे प्रत्येक परिस्थितीत तुमची मदत करतात. हा विचार पुन्हा आला आहे तरीही अनुवादित करत आहे. नेहमी आपल्या मनातील साधेपणा टिकवून ठेवा, कारण हेच जीवन सहज आणि आनंदी बनवते. आधुनिकतेच्या शर्यतीत आपण कुठेतरी आपला साधेपणा गमवत चाललो आहोत आणि हीच कठोरता आपल्या जीवनाला जटिल बनवते. जर आपण हे सोडून जीवन सोपं बनवलं तर प्रत्येक दिवस आपल्याला अधिक आनंद देऊ शकतो. पूल आणि भिंत दोघांची निर्मिती एकाच कच्च्या मालातून होते, पण पूल लोकांना जोडतो आणि भिंत त्यांना वेगळं करते. त्याचप्रमाणे जीवनात साथ देणारे लोक तेच असतात जे वाईट वेळेत तुमच्या सोबत उभे राहतात. जवळचे नातेवाईक आणि खरे मित्र तेच आहेत जे प्रत्येक परिस्थितीत तुमची मदत करतात. लक्षात ठेवा, वेळेआधी किंवा वेळेनंतर काहीही गमावल्यास ते कधीही परत येत नाही. म्हणूनच आपण आपल्या वेळेची कदर केली पाहिजे आणि सत्य आणि इमानदारीला जीवनाचा भाग बनवला पाहिजे. चुका कितीही लहान असोत, एक चूक केल्याने तुमचे संपूर्ण प्रयत्न पाण्यात जातात. जर एखाद्या माणसाला गायब करायचं असेल तर त्याला कर्ज द्या, कारण उधारीचं नातं अनेकदा संबंध संपवून टाकतं. जीवनात अनेक गोष्टी अनुभवानेच समजतात. तुम्ही तेच कराल जे तुम्ही विचार करता आणि तुम्ही तेच बनून जाल जे तुम्ही करता. आयुष्य फक्त एकच आहे. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही ते हसत जगतात की रडात. जे लोक छोटी विचारसरणी ठेवतात ते स्वतः तर पुढे जात नाहीतच, पण दुसऱ्यांनाही पुढे जाऊ देत नाहीत. तुम्ही अशा प्रकारे आपल्या मनाला तयार केलं पाहिजे की तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी स्वतःवर घेणं बंद कराल. कोणाचा विश्वास तोडणं हे सर्वात मोठं पाप आहे आणि सर्वात जास्त दुःख ते देतात जे आपले जवळचे असतात. गरजेत तेच लोक आपली मदत करतात ज्यांच्याकडून आपल्याला कधी अपेक्षा नसते. जसे जर पाऊस नाही आला तर पीक खराब होतं, तसेच जर संस्कार नसतील तर पिढी नस्ल देखील खराब होते. आयुष्याने मला इतकं समजूतदार बनवलं आहे की आता समजोते तडजोडी करणं हेच सर्वात जास्त महत्वाचं वाटू लागलं आहे. लक्षात ठेवा, तुमच्या बोलण्यापेक्षा तुमची कृत्ये जास्त बोलतात. कधी कधी काही नाती बघून वाटतं की एकटं राहणं जास्त चांगलं आहे. अपमान करून कोणाला शत्रू बनवू नये, तर प्रेमाने मैत्री करावी. खोटं कधीही त्या माणसाशी बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका जो तुम्हाला वारंवार खोटं बोलतो. या जगात कोणी कोणाचा नसतं, प्रत्येकाला फक्त स्वार्थाचा रोग असतो. काही लोकांना सोडणं आवश्यक होतं, कारण जर तुम्ही त्यांना नाही सोडलं तर ते तुम्हाला कुठल्याही कामाचं ठेवणार नाहीत. कधीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुम्हाला दुसऱ्यांचे राज सांगतो. प्रत्येकाकडे बुद्धी असते, पण आपण त्या बुद्धीचा उपयोग चालाकी, लबाडी दाखवण्यासाठी करतो की इमानदारीने, हे आपल्यावर अवलंबून आहे. आपली आर्थिक परिस्थिती कोणालाही सांगू नये, कारण जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे उधार मागायला येतील, आणि जर वाईट असेल तर लोक तुम्हाला महत्त्व देणार नाहीत. म्हणूनच सुख आणि दुःख आपल्या मनातच ठेवणं सर्वात चांगलं असतं. कधी कधी लोक मजाकमध्ये आपल्या मनातली गोष्ट बोलून जातात, पण जर जीवनात काही मिळवायचं असेल तर आपलं संपूर्ण लक्ष आणि ऊर्जा त्याच गोष्टीवर केंद्रित करा. विश्वास ठेवा, ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. दिखावा आणि अहंकारापेक्षा कोणीही मोठा नसतो. रावणाच्या आयुष्यातून एक महत्वाचा धडा हा आहे की आपल्या गोष्टी आणि राज नेहमी स्वतःपुरतेच ठेवा. सन्मान दोन्ही बाजूंनी होतो, पण सर्वात जास्त गरजेचं आहे की प्रत्येक पुरुषाने आपल्या स्त्रीचा सन्मान करावा. जर एखादी स्त्री सन्मान देते किंवा नाही तर त्याने काही फरक पडत नाही. कोणाचा संदेश खूप दिवसांनी आला तर त्याला खूप वेळेनंतरच उत्तर देणं चांगलं असतं, आणि जर कोणाला ब्लॉक करावं लागलं तर हे फक्त फोनमध्ये नाही तर मनातून केलं पाहिजे, कारण काही नात्यांमधून बाहेर पडण्यासाठी हाच सर्वात योग्य मार्ग आहे. जे लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही, खरं तर त्यांचं तुमच्यासोबत काही खास नातं नाहीये. जीवनात आपले विचार मांडत राहा, कारण तुमच्या शांततेला लोक तुमची कमजोरी समजू शकतात. कधीही एखाद्या मूर्ख माणसाला मदत केल्याने तुम्ही फक्त स्वतःच नुकसान करत नाही, तर त्याला मदत करणाराही नुकसान सहन करतो.
नाती त्याच व्यक्तीशी जुडतात ज्याला तुमच्याशी बोलायचं असतं. जर तुम्ही कोणाच्या मागे लागून राहिलात तर त्यामुळे फक्त स्वतःचाच अपमान करून घेता. प्रेम असो किंवा चंद्र, दुरून ते नेहमी सुंदरच दिसतं, कारण जवळ आल्यावर त्याचे दोष स्पष्ट दिसू लागतात. कधीही आपल्या नशिबाच्या पुस्तकाला सगळ्यांसमोर उघडं करू नका, कारण जे लोक तुमचं मन दुखावतात तेच लोक तुमच्या नाजूक वेळेत तुम्हाला सोडून जातात. प्रेमाची ओळख काय असते? त्याची शेवटची ओळख अनेकदा अश्रू असते. जगात प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असते, पण वडिलांच्या संघर्षाची कोणतीही किंमत असू शकत नाही. वेडा, बेवकूफ बनून राहा, लोकांचं खरं रूप हळूहळू समोर येईल. वाईट बनण्यात नाही तर वाईट लोकांपासून दूर राहण्यात भलाई आहे. जेव्हा गरज असते तेव्हा बहाणा आणि वाईट वेळ आल्यावर टोमणा सहन करणं खूप काही शिकवतं. मेहनत तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटत नाही. आयुष्य त्या लोकांना हरवण्याचा प्रयत्न करतं ज्यांनी कधी वेळेसमोर गुडघे टेकले नाहीत. आजकाल जग खूप बदललं आहे. जेव्हा लोक कोणावर नाराज होतात तेव्हा ते त्याला सोडून देतात, मनवण्याचा प्रयत्न करत नाहीत. मौन, शांतता समजून घेणारे खूप कमी असतात. तर आनंदी राहण्याचा कोणताही खास रस्ता नसतो. आनंदी असणं हेच स्वतःमध्ये सर्वात मोठा रस्ता आहे. सत्य बोलणारे लोकही तितकेच विश्वासास पात्र असतात जितका आपण औषधांवर विश्वास ठेवतो. भलेही ती कडू असली तरी आपल्या भल्यासाठी गरजेची असतात. आपला सर्वात मोठा शत्रू आपलं स्वतःचं मन असतं, जे आपल्याला नेहमी तेच आठवण करून देतं जे आपल्याला दुःख पोहोचवतं. कधी कधी माणूस जितका एकटा राहतो तितका आनंदी राहतो. जेव्हा जीभ वाईट होते तेव्हा समजून घ्या की मेंदूतही काहीतरी गोंधळ झाला आहे. जनावर मार खाऊनही इमानदार राहतात आणि माणूस प्रेम मिळाल्यानंतरही गद्दारी करतो. अशा लोकांपासून अंतर, दुरी ठेवणं हाच सर्वात चांगला मार्ग आहे, ज्यांनी आपल्या जवळकीची कदर कधीच केली नाही. खऱ्या अर्थाने तोच मोठा असतो जो दुसऱ्यांचं दुःख समजतो. आनंदी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जुने विषय सोडून देणं. काही लोक तुमच्यावर राग करू लागतात कारण तुमच्या सत्य गोष्टी त्यांना कडू लागतात. प्रत्येक नात्यांची आपली सीमा असते, पण जेव्हा आत्मसन्मानाची गोष्ट येते तेव्हा ते नातं सोडून देणं हाच सर्वात चांगला निर्णय असतो. सकाळची झोप कधी कधी माणसाचे इरादे कमजोर करते. म्हणूनच ध्येय गाठणारे लोक कधीही उशिलापर्यंत झोपत नाहीत. मदत केल्याने लोक लवकर विसरून जातात, पण न केल्याने ते नेहमी लक्षात ठेवतात. तुम्हाला माहित नाही की जीवनात कधी काय मिळेल, म्हणूनच आशा नेहमी जिवंत ठेवा. जीवनात असंही काही मिळेल ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. आयुष्य आता स्टेशन सारखं झालं आहे, जिथे खूप लोक आहेत पण आपलं कोणी नाही. जर कोणी तुमच्या असण्याची कदर करत नसेल तर त्यांना तुमच्या दूर जाण्याची जाणीव करून दिलीच पाहिजे. मन जेव्हा उदास असतं तेव्हा जगाची रोशनी देखील अंधारासारखी वाटू लागते. तडफड त्या माणसाला विचारा ज्याला सगळं काही मिळालं आहे, पण त्याच्याजवळ ती गोष्ट नाही ज्याची त्याला सर्वात जास्त इच्छा होती. प्रसन्नता, आनंद ते औषध आहे जे जगातील कोणत्याही बाजारात विकलं जात नाही. ते फक्त तुमच्या आतून येतं. जर यश मिळवायचं असेल तर बाहेर पडा, धक्के खा, काहीही करा, पण घरात बसून वेळ वाया घालवू नका. आपले स्वतःचेच कधी कधी आपल्याला इतकं दुःख देतात की परक्यांनाही लाज वाटावी. जेव्हा कठीण वेळ येतो तेव्हा ढोल वाजवणारे अनेकदा आपलेच असतात. या जगात सोबत चालण्यासाठी सगळे तयार असतात, पण थांबण्यासाठी कोणी नसतं. जर हिऱ्याला व्यवस्थित पारखायचं असेल तर अंधाराची वाट बघा, कारण उजेडात तर काचही चमकतो. चला आपण सगळे मिळून प्रार्थना करूया की आपण या दैवी उपदेशांना केवळ ऐकू आणि समजून घेऊ नये, तर त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरवण्याचाही प्रामाणिक प्रयत्न करूया. प्रभू श्रीकृष्णाची असीम कृपा आपल्या सर्वांवर नेहमी राहो. जय श्री राधे कृष्ण.